नॉर्मल हार्टचा बलून टाकू शकतो आपण. मला द्या तुम्ही, मी त्याच्यामध्ये हे टाकते. फेरी लाईट्स टाकूया आपण. फेरी लाईट्स छोट्यावाल्या म्हणजे भारी वाटेल ना. काम करतात तुम्ही असं खेळायचं भारीच आहे. कसं आहे. भरपूर स्ट्रॉंग आहे. चांगलं आहे, भरपूर स्ट्रॉंग आहे. हे बलून फुगवणारे माणूस. हे काय खेळताय का तुम्ही? हो. फुटबॉल आहे का? नाही, तुम्ही खेळताय म्हणून म्हणलं. हे बघा, चप्पल तुटली आहे मॅडमची. आता घरी जाताना काय करायचं म्हणून गन स्टेपलने स्टेपल केलं. काय केलं चपलीला? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ही अशी आमच्याकडं अतरंगी माणसं आहेत. कधी काय करतील सांगता येत नाही. माझा बिचारा फोन पडला. काम करून करून आत्ता आम्हाला कॉफी ब्रेक झालाय आता आमचा कॉफीसाठी. शुगर टाका ना ते लवकर. हे टाका, माझा हात खराब आहे. कोणाचा हात चांगला आहे? मरायचं आहे मला. हे पडेल ते. कुकीज पण दिलेत त्यांनी आम्हाला हॉटेलवाल्यांनी. आणि ही आहे साऊंड सिस्टीम. इथे चालू आहे डेकोरेशनचं काम. इथे चालू आहे फ्लेक्स लावण्याचं काम चालू आहे. इथं आहे साऊंड सिस्टीम काम चालू आहे. आम्हाला काय माहित. हे आमचं दाजीबा. हे आयशू काम कर. काम हा आहे आमचा फायनल सेटअप. हा सेटअप मोस्टली आपल्याकडे केला जात नाही. हा बाहेरच्या देशातला सेटअप आहे जो आज केला इथे. पाचवा बर्थडे करून घेऊ का? मी नंबर तिकडे लावते, 5 करते माझा बर्थडे. हा कर की तिथेच आपलं. 27 तारखेला केला असतं मी फोटो काढून घेतला असते. केक बिक कापलेला असतं. पण इथं 5 कसं आपल्याला. हा माणूस आहे ज्या माणसाने डेकोरेशन होतं त्यांच्याकडं, अजय सरांकडं. त्यांची ऑर्डर होती, सो आम्ही सगळ्यांनी मिळून ती केली आहे कंप्लीट. तर काही प्रॉब्लेम होतो ना तेव्हा हे असे काम करावे लागतात. जॉईन करायला किती छान दिसतोय सेटअप. काय झालं? तुम्ही का तर असा सेटअप आम्ही सगळ्यांनी केला. जायचं का आता? जाऊ का आता? तुम्हीही कमेंट करून सांगा की हा सेटअप कसा झाला आहे. Check test. Check. Check test. Check. Test. Check test. Check. मस्त असं म्युझिक होतं. ते सर मस्त असे म्युझिक बोलत होते. मध्ये टाकते.
डेकोरेशन झालं असलं तरी कुठं काय राहिलंय का हे चेक करावं लागतं. हा का कसं झालंय दीदी, कसं झालंय डेकोरेशन? मस्त झाले. हा ना. ते मला 4 टॉवर का कमी पडत दिसतात. अहो, ते खाली किती लावलंय? 4 टॉवर कमी पडतात मला टेबल. कितीही एवढं डेकोरेशन केलंय तरी आम्हाला डेकोरेशन कमीच वाटते. 3 hours later. लेट झालाय म्हणून आम्ही मसाले भात इथूनच करून घेतलाय. या माणसाला आम्ही चालत पाठवले. गाडीवर फक्त तिघच जाऊ शकतो. ओढ्याला पाणी आहे. आता इथून आम्हाला जायचंय. ओ माय गॉड. चल चिंट्या चल. चल ना चिंटू. हे आहे NCT फार्म. उन्हाळ्यात मस्त असतं ना. हो इथं झाडं लावली. हे बघा कशी मस्त मस्त झाडं लावली आहेत इथं. आमच्या पार्टीचे ठिकाण. हे आमच्या NCT फार्मचे नवीन मेंबर छोटेसे. गुरुदत्त पहिले ते टाक. नंतर टाका किती आता काय त्याचं. आज आलो आम्ही गुरुदत्तच्या शेडवरती काय बोलतायत मी नाही त्याच्या हे करण्यासाठी, काय बोलू घावणे करण्यासाठी. नाही मी बोलणार, तू कोण मला थांबवणार. आणि ऐश्वर्या पण आहे सोबत. ओरिजिनल ऑडिओ. हे आहे या जागेचे मालक, NCT फार्म 1चे संस्थापक आणि मालक. सुरंगी कॅफे नवीन नाव आहे. तर आज इथं बनणार आहेत या काळ्या काळ्या तव्यामध्ये गोरे गोरे घावणे. का नाही ऐश्वर्या? हा. आणि ह्या भांड्यात मातीच्या भांड्यात आणि मातीच्या भांड्यामध्ये बटाट्याची भाजी. त्याचबरोबर आपल्याला आज लाभलेले आहेत प्रवीण सर, प्रवीण महाराज. जय हरी जय हरी. अजून कोण कोण आहेत पण ते माझ्याकडे नको करतात, त्यामुळे आम्ही त्यांना घेणार नाहीये. त्यांना असं वाटतंय की मानसी ही विश्वविख्यात व्लॉगर आहे. आमचे सबस्क्रायबर फक्त थोडेच आहेत, त्यामुळे तुम्हाला कोण बघणार नाही. तरी लवकरात लवकर जेवण करा तुम्ही मानसी मॅडम. तर आम्ही भुकेलेलो आहोत म्हणून आम्ही आमची स्वतःची सोय करून ठेवलेली आहे. महालक्ष्मीची. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. दाबू शकता का? आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही मानसी. ह्या समाजाने ऑलरेडी भरपूर आपल्याला दाबलेलं आहे, त्यामुळे अजून कोणीही दाबू शकत नाही. ओके, हत्यार तयार झालेला आहे. बाबा त्याच्यापेक्षा ते नाही काय नाही. सुरंगी कॅफे. जाऊ दे आपल्याला काही ताडं नाही. मी प्लॅन केलेला आता भात खाण्याचा. खाणार सगळे. चुकी कोणाची मयूर? तुमची ऐश्वर्याची. तुमची मांजराला काय पिंजऱ्यात ठेवायला देवा. हा ते आता असतील ना मोकळी. ते काही नाव दिले नाही इकडून काढ. त्यामुळेच मानसीने आजच्या ऑर्डर मध्ये आराम केला ऐश्वर्या. ओ, संध्याकाळी येऊन इथं काम करायचंय म्हणून आज ऑर्डरला दांडी मारलेली आहे. हा. कारण आज मानसी फुल जोशामध्ये सगळं काम करत आहे. काय नक्की काय ह्याच्या मागचा? कॅमेरा जवळ घे. ते नाही जवळ इकडून पाहिजे. हा एवढे हिंमत आहे का काय कोणाची? कुणाची? आला आला आला. हो चालत आहे. हे पण आहे पिशवी. ही पण मस्त असं आमच्या लावण्याचं पीठ तयार झालं आहे आता.
घावन बोल घावन. बघू माझ्या डोळ्यातलं पाणी. सगळं तयार आहे पण ह्या माणसानं चूल काय पेटवली नाही. चूल पेटवायची अजून बाकी आहे. सगळी तयारी झाली आहे. नाही येत ते. ए गुरु दत्त दादा पहिल्यासारखे राहिलेच नाहीत. हे बघ जर तो आला नाही तुला जर दादाकडून 100 रुपीज भेटले नव्हत्या तर मानसिकला 100ची प्राइजच नाही लागली मानसी पण निकिता निकिता 100ची लागली. निकिता संध्याकाळी बनवूया आपण. मी काय बोलली 100च बोलली ना 100च ते बाबा 100 आम्हाला नाही कळत. बिर्ड बनवूया आपण संध्याकाळी. काय लागायचं, आम्ही इथे यायचं, तुम्ही तेल, wanted मीठ आणि राहायचं. अवघड आहे. आणि हे टाक मिरची तेलात टाक. आईच्या गावे पवारा घरी जा. 4.5 तास लागणार आहे. पवारा तू 100 द्यायचंय. किती झाली पैसे? 4.5 तास झाले. मानसी तुला कोलॅबरेशन आजीच करा मला. उलट आता मेनूला आपला भारी. कसं टिचते ते पण घ्या. मयूर होतं की आपल्याकडं हे मयूर आपण उभं मध्ये कॅफे घ्या, करूया. उभं. जर हा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या सोबत या. फक्त चूल लवकर पहिले पेटत त्या नाही. बाथरूमची सोय करा. काय माणसाला जायचं कुठं? द्या की पैसे. ए ऐश्वर्या आता तेल टाकायचं. माहिती आहे, सर. तेल दे ना. तुमचं गाव नाहीये. तेल दे ना. समोर एक माणूस आहे पार्टे, आणि ते बी गावचा शिपाई. एक दिवस आराम करते तर नीट जेवायला करा. ही माणसाला काही येत नाही आमच्या. बघ असं म्हणूनच ती फक्त किचनच्या बाजूला. हे बघ जिरा एवढा वाज झाला की. भजन कसं करायचंय? भजन करा. कोण आले? भजन करा असं काय नाही नाही रामकृष्ण मानसी ब्लॅक अँड व्हाईट का झालंय सगळं? नाही 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 तुम्ही हे धुरामुळे ब्लॅक. साने सरकलाय. शेवटी सहाण्याला बोलली. बाई हळद कुठं कालच आहे? बोललेलो ना. ते बोलले ते. होय. त्यानं थार घेतली थार. नवरदेव आमचा थार बनवायचा. अरे पण तू मध्ये काय झालं? होय का दीदी गंमत. दुसरी एक ठेवली होती की आपली माणसं मोठी झाली की हा, ती आपण ठेवलेली आपोआपच होतो. आपली मुठी. तर तसं बी खूप ठेव. फक्त ठराविक लोकांना दिसणार ना त्यांना टॅग करायची आणि त्याला मेन्शन फक्त कुणाला द्यायचं, एकट्या माणसाला द्यायचं गणेश पवारला. तसं नाही. स्टोरी फक्त आपल्या दोघांना दिसली पाहिजे सहाण्याची आणि सहाण्याने मेन्शन करायची पवारला. पवारने ती ठेवायची स्टोरीला. आपण मेन्शनचं नाव दिसतं की. मग तुझं दिसू दे की बाकी त्यांचे थोडी दिसते. तुम्ही चुकता हाईड होता. कुठेतरी चांगली नोकरी आहे. पवारचं माझं स्वप्न काय? पवार तू जग जगता मी जगाध्यक्ष. वा वा वा. कोणतं तुम्हाला? काय पवार आपली स्वप्न कितीच असेल? काय होणार. आणि माणसं बघ ही मयुरी लय अतिशाने लय आमच्या लय डोक्यात बसायची. आता काय शहाणपणा केला आता सांगच तुम्हाला. आयला मोठ. अरे माणसी ते पितळाची भांडी नाहीत का बाया? तोड तू तोड तू आपण ह्याला सान्या भविष्यात जर तू लग्न केलंस तर मातीची भांडी घे तू पण. म्हणजे डोक्यात पडू दे. म्हणजे डोक्यात पडू दे. बाळा चिंट्या, हट, हट. बाळाने ऐकलं. बस खाली. घरी गेल्यावर बघतोय त्याच्यावर. हॅलो ती काल आला नाहीस म्हणूनच यांना असं वाटलं आज पण येणार नाहीस. काल मी थांबलेलो मरती निकिता तू रे बाळा. जरा दोन दे की. ए पवार पवार दे दोन दे जरा. ते जर फोटो दोन तीन राहिले जायचे. ते जाऊ द्या नंतर. नाही ते होतच नव्हतं आताशी झाले. इंसान हमेशा चूना लगाता है और तेल लगा रहा है. ओके झालं. तेल लावून झाले आता तेल लावताय. चला एका साईडला नाही ना उतरणार. नाही आता ही माणसीला पोरगा पाहिजे म्हणून ही पण करते छानपणा. नाही मला जरा एकदम पातळ मानसी. काय चाललंय काय जबरदस्त आलाय कसं काढायचं. त्या उलातलेलं निघणं अशीचे. हा. सुरी घ्या सुरी डायरेक्ट मी हा कडक. आता ती झाड आहे. किती सुरी घे त्याने पण निघेल. थांब कडकडे निघेल ना. व्हिडिओ टाकायला मेन्शन करा पवारलाच मेन्शन करा बाकी कोणी ठेवू नका. अजिबात mention नको. पवारलाच फक्त स्टोरी मेन्शन करा. बाकी कुणाला नको.
की सगळ्यांच्या पोस्ट वेळेवर पडत असतात. तुम्हाला जमत नाहीये मेमरीज कॅप्चर करायचं तर ते ताटात काढा, माझ्या ताटात तेव्हा त्यांचा माझा फोटो काढा. असं छोटे छोटे फोटोज काढा. ओके, आपल्या थँक यू. चूल बुकवर टाकायला. ओके. मग नवीन पेज बहिणीला खोललं माहित नाही. तर बघा माझ्या भावाला माहित नाही. माहिती मला माहिती म्हणून पण एक मी त्याला क्या हो रहा नाही है असू दे असू दे. अजून करपायला पाहिजे थोडं. नाही. तेल लावून आता वरनं आचार्य तेल नको लावू. मानसीचा त्याच्यावरती पहिलाच डाव आहे. चल वर त्यांची बटाट्याची भाजी वर दे. ये तो पिच पे थोड़ा सा जल्दी जल्दी करो रे, गाड़ी छूट जाएगी. आता मग सांगू लागतं. आता जमलं की माणसं आणि शिकून घ्या गोलीगत मानसीनं गोल गोल केलेलं आहे. उद्या थेरड शेती बनवायचं शिकवलं आम्ही. ए, भाजी दे. ए, भाजी दे. नाही आहे भाजी आमच्याकडे. भूक लागली. आम्ही काय उपाशी आहे का? होय गं? अरे थोडी दे भाजी. हे आमची पोरगी. भूक लागली. आता बोल, तू दे रे तिकडे ते कर पण. खाण्याचा खतरनाक काम स्वामींचा आम्हाला भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही किसी के पप्पा काही नाही सुनेंगे. माझ्या आयुष्यात घेतले अरे नाही खरंच हो बसा महाराज इथं बसा तुम्ही. आम्ही ऐका ऐका ऐका. ऐका हो. परत यायचं ऐका बघा. जरा इकडे घ्यायची राव. त्याचा व्हिडिओ. तर अशा तऱ्हेने ह्या दोघांच्या अथक प्रयत्नातून हे असे सुंदर असे ताट तयार झालेले आहे. आणि हा बातमी बनवलेला आहे दाखव. आणि हा भात हा गणेशने बनवून आणलेला आहे भिल्ली मोरियावरनं. वारले येते.